तुझी ये निश्चिंती, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे सुख सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मोजे शहापूर तालुका माजलगाव जिल्हा बीड या छोट्याशा खेडेगावामध्ये एक श्रीपाद बाबा चव्हाण रामदास बाबुधरी यांच्या नामाचं रोपटं लागलं गेलं आणि त्याचा 20 वर्षामध्ये इवले से रोप लागली. एक झाड लावलं ना आपण, एक झाड, तर झाडाला अनेक आंबे येतात या उक्तीप्रमाणे. कोणी एकाला असं वाटलं की आपण नाम घ्यावं, जीवनात सार्थक करावं. कोणाच्या तरी एकाच्या संगतीने या गावाला येणं झालं आणि या गावाला आल्यानंतर जवळजवळ 100-200 गावचे लोक, विदर्भ, मराठवाडा, शेलो पासून पलीकडे नांदेड पर्यंत सगळे माझे साधक बंध, कृष्ण भक्त, सद्गुरू भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्हा सज्जनांच्या मायबापांच्या सेवेसाठी निवडलेली गवळण रूपी अभंग देहूचे सुप्रसिद्ध जगतवंद्य जगद्गुरु श्रीमंत संत शिरोमणी देहू निवासी प्रापंचिक संत वैराग्याचे स्पेशालिस्ट यांचा निवडलेला आहे. कारण काय आहे, अखंड हरिनाम सप्ताह किंवा उष्ण मेळावा या सप्ताहाच्या निमित्ताने जमलेले सर्व माझे साधक वृंद आणि सर्व वारकरी टाळकरी भाविक वृंदांना दंडवत करून कीर्तनाला सुरुवात करायची. कारणाशिवाय कार्य घडत नाही, कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही. सप्ताहामध्ये जे काही नवे जुने लोक, शक्यतो जुन्यांना प्राधान्य दिलं नाही, पण कोण काय बोलू शकतो हे दाखवण्यासाठी नवीन नवीन या ठिकाणी उमेदवार उभे केले गेले. त्यांच्याकडनं कीर्तन सेवा करून घेतली, प्रभू चरणी ती अर्पण केली. तुम्ही सर्व महिला मंडळ वेळात वेळ काढून आलात, की सगळी कामं टाकून आलात. कोणाची कामं झाली, कोणाची राहिली, कोणाला बालकन येऊन दिलेलं नाही, कोणी चोरून मारून आलेत, कोणी दवाखान्यात म्हणून आलेत. मला माहिती कृष्ण अवतारामध्ये सुद्धा त्यांना असं चोरून मारून यावं लागत होतं. चोरून मारून परमात्मा जो करतो त्याचा परमात्मा शिगेला पोहोचतो. गवळणच सांगितलेली आहे, तुझी ये संगती. आणि पुढे सारखा सगळे जणी जरा अलकत पालकत थोडं बारीक करा, कारण पुढे 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 सरका, थोड्या पुढे सरका, सरका सरका, थोडं थोडं सगळ्या सरका, जागा पुढे पाठी पुढे सरका, थोडं थोडं सगळ्या जणी पुढे सरका, जरा पुढे सरका, पुढं थोड्या विठाला विठाला. लग्न केलं म्हणून कोणी निश्चिंत होत नाही. तुम्ही झाले असतील तर मला आनंद आहे, पण झाले नसतील तर कुठे होते. बायको झाली म्हणून निश्चिंत झाली नाही, नवरा झाला म्हणून निश्चिंत झाला नाही. झालेत का नवरोबा सगळे निश्चिंत? हो म्हणा, मी बायको केली, मुलं लेकरं झाली आणि मी निश्चिंत झालो असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत. याचं कारण शोधायचंय आपल्याला आणि निश्चिंत होण्यासाठी शहापूरच्या आनंद आश्रमामध्ये यायचंय. इथे यायचं, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. तोंड दिले देवाचं बोलावं, तुकोबाराय सांगतात. कान दिले देवाचं ऐकावं, डोळे दिले देवाला पाहावं, हात दिले टाळी वाजवावी, गुढी उभारावी, पाय दिले आश्रमामध्ये जावं. काय त्या माळावर? अरे या बादाड्याच्या माळावरती भारत काकाची इच्छा पूर्ण झाली. राधाकृष्णाचं मंदिर ताई आपल्या परिसरात नाही, म्हणून राधाकृष्णाचं मंदिर बांधलं आणि हे प्रति वृंदावन तयार झालं. विठाला इथं आलं ना फक्त बघायचं कशा मुरडतात, कथा नाचतात. त्या झाडाखाली उभी राहा, त्या झाडाखाली उभी राहा, माझा फोटो काढ, माझा फोटो काढ, मला हे कर, मला ते कर. अगदी म्हाताऱ्यातल्या म्हातारी अशी पळते आणि काय करते, भरलेली 20 लिटरची बादली ओढून देते, आंघोळ करते घरी. येथे नवनीताचे पूर, इथं काही ताट घासावी लागली,
कुणी कुणी ताट घासली इथं, घासली का नाही? पत्र उचलावी म्हणून येथे नवनीताची पूर. इथे आनंद आणि आनंदच फक्त. आता ज्याला घेता येईल तो घेईल, नाही तर आनंद बघून जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला किती मोठा आनंद होईल त्याचा विचार करा तुम्ही थोडासा. कारण इथे तुकोबराय सांगतात, दोन बायका आहेत का तुकोबरायांना, ओढगस्तीचा प्रपंच आहे, सावकाराचं लेकरू आहे, पण परिस्थितीने काळाने सगळं लागवलेलं आहे आणि कर्मधर्म संयोगाने असे काही शोध घ्या तुम्ही. आम्ही शोध घेत नाही. जिथं एक तिथं ते, कुणी 2 शब्दात, कुणी 3 शब्दात, कुणी 4 शब्दात, कुणी कशात, कुणी कशात, कुणी कशात, पण कुणी शोध घेत नाही. माझ्या ज्ञानोबरायांनी शोध घेतला. व्यासांचा मागोवा घेतो. व्यास कोणत्या मार्गाने गेले ते पाहिलं, त्याला काही खुणावरणे आहेत का ते पाहिलं, आणि मग ज्ञानोबरायांनी सांगितलं लोकांना. काय सांगितलं? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, ज्ञानोबरायांनी तुम्हाला सांगितलं पांडवांच्या घरी द्वारकेचा रान आहे, काहीतरी व्यासांची खून आहे. भाष्यकारा देवाट पुसतू शंकराचार्य कोणत्या मार्गाने गेले? आपण तुम्ही मला बंगला गाडी जिथलं तिथं सगळं होईल आशांच्या मागे जातो. आशांच्या मागे जाणाऱ्याला बंगला घरी राहतो, घेतलेली शेतवाडी घरी राहते, सुना तोंडाकडे बघत नाही, पोरं तोंडाकडे बघत नाही आणि आश्रमाकडे यावं वाटत नाही. आणि एक दिवस नको त्या ठिकाणी वास्तव्य होतं का? इथं काय नवनीताचे पूर, माळकरी वारकरी टाळकरी माणूस आहे आपण. निश्चिंत व्हायला पाहिजे. कधी निश्चिंत झाले तुकोबराय? आमची चिंता जात नाही. तुकोबरायांनी बाबाजी सद्गुरूला नामस्मरण केलं, चैतन्याचा बाबाकडनं अनुग्रह घेतला आणि ते निश्चिंत झाले. गुरु चिंता घालवण्यासाठी आणि निश्चिंत अवस्था मनाला बुद्धीला येण्यासाठी गुरु करायचा आहे. चिंता घालवण्यासाठी गुरु करायचा आहे. तुकोबरायांनी बाबाजी चैतन्य यांकडनं नाम घेतलं आणि ते सांगतात, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. गोकुळ म्हटलं की जे गोकुळाला जाऊन आले त्यांच्या डोळ्यासमोर मातीचं आणि यमुना नदीच्या किनाऱ्यावरचं गोकुळ उभं राहतं. कारण गोकुळात गेल्यानंतर पाळणा हलवायचा असेल तर रंगत रंगत जावं लागतंय. कुठे जायचंय आपल्याला आता? कुठे जायचंय आता आपल्याला? गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये. आणि कसं जावं लागतंय? रंगत रंगत जावं लागतंय. तळवे तर हात टेकीत डाव्या गुडघ्या रंगत लागल्यावर सांगते. अजून गेला नाही, जायचंय आम्हाला गोकुळामध्ये. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. बरोबर आहे ना? त्याचं निघाल्यावर तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणावं लागणार नाही. त्याची गवळण सुरू झाली तर तुम्हाला डोला म्हणावं लागणार नाही. कारण 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह केल्यानंतर
काय करावं लागतं 8व्या दिवशी? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा उच्चार आहे. आणि राम प्रभूचा आचरण करावं मानवी जीवाने आणि गोपाल कृष्णाचं उच्चारण करावं. आपण आचरणही करत नाही आणि त्याचं उच्चारणही करत नाही. कारण कसं करायचं हे कळावं, कधी करावं, कुठे करावं हेही कळावं. साधू संत गेले, आनंदी राहिले, हरी नामे झाले कृत कृत्य. मुलांनो गडबड करू नका. जर तुम्ही कोणाकडे पाहुणे गेले, तुम्हाला काय विचारतात? नवरा काय करतो, काय विचारतात? आणि तुम्हाला किती पोर आहेत? एक बाई मला म्हणते तुम्हाला किती पोर आहेत? म्हणलं मस्तच येत नाही. हे जमलेले एवढे माझ्या बरं. शिष्या देखे देवा समान त्याची फळे उपदेश. तुम्ही देव आहेत म्हणून इथपर्यंत आलात. कशासाठी आलात? आनंद मिळेल म्हणून आलात, समाधान मिळेल म्हणून आलात. परत परत सांगेल तुम्हाला, तुकोबारा निश्चिंत झाले. तुम्ही सुखी दुखी प्रपंचामध्ये आतून नामस्मरण करा आणि निश्चिंत होण्याचा प्रयत्न करा. जसे तुकोबारा झाले तशा त्या गोपिका झाल्या. जसा त्यांनी आतल्या आत हरी ओळखला. कृष्ण द्वारकेला गेला तरी आतल्या आत हरी ओळखला. त्याची संगत करावी. कोणाची? ज्याची संगत केल्यावर चिंता राहत नाही. मग ती गोष्ट तर तुम्हाला कळालेली आहे. प्रबोधित मंडळींना संगत कोणाची करावी? ते कोणाची करावी? हरिमुखी गाता हरिमुखी चिंता घालवायची असेल तर तुकोबारे कोणाकडे गेले? गंडवणाऱ्याच्या नादी लागणारे लोक. तुकोबारे गेले मंबाजी बुवाकडे. लोकांना गंडवावं, गंडे दोरे द्यावे. तुम्हाला पोरं होईल, घर होईल, गुरं होतील, बळा भरेल, घर होईल, शेती होईल, वाडी होईल. तुका बराबर म्हणजे हे सगळं इथंच राहील. त्याच्यापेक्षा माझी चिंता जाणार काही सांगता येत आहे का? शिंच्या लेखाचा. चिंता कोणाची गेली? ऐकणाऱ्याची जावी आणि सांगणाऱ्याची जावी. सांगणाऱ्याला कशाचीही चिंता नसावी. पोट झाले, पोट झाले, पोट विठ्ठलाची झाले, त्याला खायची चिंता नाही. सामान्य जीवाला खायची चिंता आहे. नित्य उठवणिया खावयाची चिंता आपुल्या स्वहिताना ठेवी. त्याला एकच चिंता आहे, आज घर भरलं उद्या कसं भरलं. इड्या निश्चिंत व्हायचा प्रयत्न करा. कशाचीच चिंता नाही. आणायची नाही, द्यायची नाही, करायची नाही, खायची नाही, गायची नाही, कशाचीच नाही. निश्चिंत झाले. पण कधी? मंबाजी बुवाची संगत सोडली तेव्हा. मंबाजी बुवानी सांगितलं जमत नाही.
नंबर 2 कीर्तनकाराकडे गेले. चालू मालू कीर्तन करावी, प्रवचन करावी. पोटासाठी सोंग ते कैचा पांडुरंग. अभिमानाने नाही बरं का भाऊ मंडळी ताई मंडळी, चांगलं आहे का? संपूर्ण सप्ताहामध्ये एखाद दुसरं पाकिट फक्त दिलं असेल. कालेच्या कीर्तनाला तर आम्ही कधीच पाकिट देत नाही बरं का. महाराज रात्रीचा कविता, रात्रीचे कीर्तनकार महाराज उभे आहेत इथं. म्हटलं न्या काहीतरी त्याला पुरतं. म्हटले नका देऊ द्या. आहेत का आज असे? आहेत का? एखाद दुसरं पाकिट दिले आम्ही, ते मी बाबा ने तू गरीब आहे जाऊ दे म्हणून. खोटं वाटतंय ना तुम्हाला? तुम्ही काही मला विचारायला येणार नाहीत कुठून आणलं काय केलं. हे माझे बसलेत ना सगळे समोर, हे सावकार आहेत आणि मी तुमचा भिकारी राजा. तुमच्या दारामध्ये येतो, तुम्ही मला 500ची नोट काढता, 200ची नोट काढता. मी म्हणतो लाडकी बहीण द्या, नाही तर 2 दिवसाचा कापूस द्या. आणि त्या भिकाऱ्याची झोळी तुम्ही भरून भरता म्हणून मंडप भरून भरतो. कोणाला काही मागावं लागत नाही. देईन त्याचं कल्याण, नाही देईन त्याचं कल्याण. चांगलं म्हणेल त्याचं कल्याण, वाईट म्हणेल त्याचं कल्याण. म्हणून हा मंडप एवढा उभारला जातोय. कोणाची अपेक्षा सांगणाऱ्याला नाही. म्हणून या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते आले, मला अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो माझ्या कार्यकर्त्यांचा. असं नाही म्हटलं त्यांनी आम्हाला एवढे 1000 द्या तेवढे 1000 द्या, पाकिट दिलं नाही. रात्रीचा मार तर म्हटलं विजयाताईंना काही अपरिहार्य कारणामुळे येता आलं नाही. मग त्यांनी मला 2 दिवसापूर्वी कळवलं. म्हटलं आता काही करावं. मग रात्री अभिजित धंदरेनं उभं केलं. कार्यक्रम कसा झाला तर लोकांना विचारा. बाबा रात्रीचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? फक्त दुसऱ्यांचा ते लेकरांनी कीर्तन केलंय. कार्यकर्ते तयार करायचे माझे श्रीपाद बाबाने. कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या खिशात पैसे असतील तर लोकांकडे जा, लोकांना भीक मागू नका. त्याच्या सप्ताहासाठी मला फिरावं लागतंय. पुढच्या वर्षी मी फिरणार नाही. तुम्हाला गरज आहे तुमचा सप्ताह चालू ठेवायची. तुमचं तुम्ही घेऊन यायचं, तुमच्या सप्ताहामध्ये आनंद लुटायचा आणि खाऊन पिऊन जायचं मस्तपैकी. छान झालं. सांगू मनीषा वर्डे संगमनेर, मी तुम्हाला दरवर्षी सांगतोय. आज मी तरी इथे येऊन तरी 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली इथे येऊन तरी 10 वर्ष झाली. अगोदरी गावामध्ये सप्ते केले, मेळावे केले, चांगले खंबीर कार्यकर्ते भेटले या ठिकाणी आणि म्हणून हे कार्य चालू आहे. जर कधी कार्यकर्ते फुटले असते तर मला नाही वाटत हा मंडप गजबजला असता म्हणून. ही सुद्धा किमया माझ्या कृष्णाची आणि गुरुदेव दत्ताची आहे हे नक्कीच. मी तुम्हाला सांगितलेला नियम तिने पाळला. 10 रुपये, 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये एवढे टाकले बरं का. 50ची नोट नाही टाकली. बर्डे महाराज कुठे गेले? 50ची नाही दिसली मला त्याच्यात. 50ची नव्हती ना? हा नव्हती बरं का. म्हणजे अभिमानाने स्वाभिमानाने सांगते मी तुम्हाला. एवढं जर तुम्ही केलं ना तर मला तुमच्या दारात यायची गरज नाही. एक डबा करा. 1 रुपया टाकला, उद्या 2 टाका, परवा 3 टाका, मग 5 टाका, 10 टाका. इथं आल्यावर मोजायचं बरं का, घरी नाही मोजायचं. तिने 1 महिन्यापूर्वी डबा मला दिला. मी म्हणलं मी तरी का फोडू. रात्री ते लोक या ठिकाणी पंगत येतात आपल्याला. त्यांच्या समोर फोडली. 1771 रुपये भरले. एवढी पावती तुम्ही फाडणार? फाडतात का? काय सांगावं असं वाटतं. तुमचा रुपया आठवणे, तुमचा मालक कुठे गेला तर स्वतःच्या नावाची, त्याच्या बापाच्या नावाची पावती फाडतो. बाईच्या नावाची पावती कोणी फाडत नाही. तुमचं महिन्याला किती पैसे येतात त्याच्यातलं 200 मागं टाका. 2 महिन्याला किती येतात त्यातले 200 मागं टाका. 500 हजाराचा डबा भरेल आणि इथं मंडप पुढच्या वर्षी आज 3रा मंडप त्याला गरज आहे तर करल. मी काय भिकारी तुमचा आहे, देवाचा भिकारी नाही मी. तुकोबाराय सांगतात रनको नाम तुकया वाणी, रनको नाम विठ्ठल धनी, प्रेम वे आज देई माझे देवा. मी सावकार आहे तुझा. देवाचे सावकार व्हावं. तुम्ही संतांचे सावकार आहे. तुम्ही ज्यावेळेला 5 हाताने दान करता तेव्हा हा अखंड नाम सप्ताह चालतो. नुसता फोन केला एक जणाला म्हणा सप्ताह चालू झालाय, ताई सांगा ना, मग गुगल पे करतो.
खरंच माझे बाबा सांगायचे जग सोन्यावर पिवळं आहे पण सांगणारे टिंब टिंब आहेत त्यांच्या तोंडात शोभत होतं. मी तुम्हाला तसं बोललं तर यदा कदाचित तुम्ही शब्द घेऊन जाल शब्दाच्या मागचा भाव तुम्हाला कळणार नाही. सांगणारे टिंब टिंब आहेत ऐकणारे सोन्यावर पिवळे. आपला वेळ काढून या ठिकाणी आले कशासाठी आले? काहीतरी आनंद मिळेल, एकमेकांना बोलू बसू भेटू. इथं आलं घरचं बोलू नका, घरचं काही काढू नका. इथं आलं ना त्या गोपिकांसारखं नदीला धुवायला गेल्या तरी शेण गोळा करायला गेले तरी कृष्णाबद्दल बोलावं. उरलेल्या आयुष्यामध्ये कृष्ण भक्ती करावी जेणेकरून तो दौडत दौडत आपल्या मागे यावा, दौडत दौडत आपल्या दाराशी यावा. त्यांनी आपल्याला हाक मारावी, मला तू काय देणार आहे? चांगला आहे का? तुकोबरायांनी गुरु केला म्हणून निश्चिंत झाले. कीर्तनकाराचे संगत सोडली, कीर्तनकाराला सांगता आले नाही निश्चिंत कधी होतो. गंडेद्वारे करणाऱ्याला मंबाजी बुवाला निश्चिंतता मिळाली नाही, काल मिळाली नाही, आज मिळाली नाही, उरलेल्या आयुष्यात त्या मंबाजी बुवाला मिळणारच नाही. कारण काय? लोकांना ठकवण्याचं काम आहे. मोक्ष आणि मुक्तीचा मार्ग सांगा. देवाची द्वारी उभा क्षणभरी येणे मुक्तीचारी. तुम्हाला स्वरूपता सलोकता समीपता साहित्यता तुम्हाला एक मुक्ती मिळवायची आहे. एक तरी मुक्ती साधकाच्या मागे लागली पाहिजे आणि साधक पुढे पळायला पाहिजे. मुक्ती त्याच्या मागे लागली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संताच्या परमात्म्याला जाणणारे तुम्हीच आहात. संतत्व प्रपंच करणारी बाई जनाबाई मीराबाई सखूबाई जर संत होतात तुम्हाला नाही होता येणार का? जर परमार्थ करणारी नामदेवराय प्रपंच करणारे करतात तर तुम्हाला नाही का संत होता येणार? पण संत लक्षण अंगी बांधली गेली पाहिजे. कोणाची निंदा करायची नाही, कोणाला चांगलं म्हणायचं नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही, चांगल्याशी घेणं नाही वाईट अशी घेणं नाही. असं जर जीवनामध्ये आपण वागलो तर निश्चिंत होईल. चांगलं म्हटलं तरी देहाला, वाईट म्हटलं तरी देहाला. कारण साधक वृंद उरलेला आहे, भरून उरला. आणि मग काय म्हटल्यावर मुक्ती मिळेल आपल्याला? मुक्त दशेमध्ये गोपिका होत्या, मुक्त दशेमध्ये गोकुळातल्या गायी होत्या, मुक्त दशेमध्ये 2 बायकांचा प्रपंच करणारा तुकोबारे मुक्त होते. मग आम्ही बद्धता कशामुळे लागली आम्हाला? मुक्त होता परी जन्माला आलो आईच्या पोटात आपण कोंडवाडीत. आईच्या पोटात आपल्याला शरीर या मंदिरातल्या कृष्णाने दिलं नाही, या गुरुदत्ताने श्रीपादाच्या मूर्तीने दिलेलं नाही. आईच्या पोटात ज्यांनी शरीर दिलं तो ईश्वर. त्याची ओळख करून घेणं म्हणजे परमार्थ. झाली तुमची ओळख म्हणून आले तुम्ही शहापूरला. तुमची ओळख झाली नसती तर तुम्ही इथपर्यंत पाराब्दी परभणी सोनपेठ वरनं आलेच नसते. का आलात तुम्ही? देवाची ओळख झाली म्हणून आलात, काहीतरी अनुभव आला देवाच्या नामाचा म्हणून आलात. मग आता अनुभव आलाय ना, मग मुरायला घालायचा. मन मुरे मग काहीच न उरे. मन नामाच्या शेजारी मुरायला घाला आणि निवांत झोपा. मन नामाकडे लावून द्या, निवांत काम करा. का ग बाई काय करते? काय नाही ताई निवांत आहे. एखादी साधक बाईला म्हणते आई काय करते? काय नाही अगं मी निवांत आहे. मम्मी म्हणते तू काय करते ग ताई? ती म्हणते काय नाही मी निवांत आहे. हे माझे साधक वृंद बघा निवांत झाले, निवांत. त्यांना आता जाणंही माहिती नाही, त्यांना आता येणंही माहिती नाही. आता नाही जाणे सद खुंटले बोलणे. तुकोबारे आता कोणाकडे गेले बघा? ज्ञानी असेल पंडित असेल तुमच्या समोर अमृतानुभव विचार सागर काय सांगतो? अमृतानुभव आत्मा सत्य आहे, माया कल्पित आहे. पाठ करून लोकांची भूलभुलैया करत असेल आणि स्वतः मात्र सुन्याला तंबाखू लावितात. काय तंबाखूला? आता काय माझे ती शाळेत नसल्यामुळे रामकृष्ण हरी. आणि लोकांना जर असं पदळत असेल तर कहते लेकिन करते नाही, मोह के बडे लबाड. काला मोह जाएगा यारो साई के दरबार. देवाच्या दारात गेलो काय सांगता येईल तुम्हाला? लोकांना मी सांगत होतो, लोकांना नको सांगू रे. आपुली आपण करा
तुम्हाला आणि आपल्याला एक बंद मोकळा करायचा आहे. येणं आणि जाणं थांबवायचं असेल तर थांबवू पण शकतो आपण. नाही यायचं आता नाही जाणे येणे. परवा एका महाराजांनी सांगितलं, ज्यांना यायचं असेल किंवा नसेल ते माझ्याकडे बघूनच सांगितलं. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे ब्रह्म प्राप्त झालं का? झालं का? मी ब्रह्म आहे असं म्हणून जीव ब्रह्म होईल का? होईल का? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हा मी पण नकोय त्याच्या शेजारचा. माझ्या मीपणाचा करोनी फराळ हे मीपणा पण नको. मग आता आत्मा संपूर्ण जगामध्ये तो भरलेला आहे, उरलेला आहे. घटाकाश मटाकाश पटाकाश पटत्व तंतू नये पण तोशीच बनले आहे. ऐशी खोली डोळाप आहे तोची एक. तुमच्या अंगावर साडी आहे, चंपर आहे, परकर आहे. यांच्या अंगावरती धोतर शर्ट पायजमा आणि काय आहे बंडी चड्डी. पण कापूसच आहे, तुमच्या अंगावर कापूसच आहे. अधिष्ठानात्मक भक्ती आम्हाला शिकवली जात आणि त्यामुळे आमचा फैसला होत, म्हणून आम्ही निश्चित होत. चिंता जाईल कशाने? हरीच्या मुखाने तुम्हाला नामस्मरण करायचे. ह्या तोंडाने इकडे तिकडे गेलं तर काय ऐकतं ते ताईचं? काय खरंय? तुम्ही म्हणलेलं वारा ऐकतो ते मला इन सांगतो. रामकृष्ण आहे. तुम्हाला माहितीये का ताई? मी म्हणते जाऊ दे ना मरू दे, ते म्हणले तर म्हणू दे, पण मला कशाला सांगती? तुझं काय असेल ते बोल. आपल्याबद्दल कुणी काही बोललं तर ऐकायचं नाही, कान कापून टाकायची. हसे जाना तुका चूक नाही, हात्याचा खेळ आहे. विस्तरावच म्हणताय. माझी गाणी दक्षिणेकडे, मृदंग टाळ पश्चिमेकडे. तुकोबऱ्याला झालं होतं आपल्याला का होऊ नये यालाच परमात्मा म्हणायचं. चुकलं असं मी कधीच म्हणणार नाही. हरवावं माणसाने कीर्तनावर आणि कीर्तन हरवणारी असावी, हलवणारी भुलवणारी पैसा घेऊन पळवणारी. विठाला शहापूर प्रति वृंदावन झालं आणि उद्या इथं खूप खूप आज आम्ही आज करतो पण उद्या बाहेर दुकानं पडतील. आमच्या बाबांचा आश्रम झाला ना असंच काही नव्हतं. मला एक म्हटली आता ताई तुम्ही इथं आश्रम केलं मग मी नारळाचं दुकान घाले. बघा आता पण आम्ही तिची इच्छा काही पूर्ण नाही. येड्या गोळ्या नारळाचं दुकान नको घालू. नारळाची पोकळी होऊन मोक्ष मिळव. जेवढं कमावून ठेवलंय घरी ते घरीच राहील. पैसा बँकेत राहील, घर घरात राहील, साड्या कपाटात राहतील आणि काही एवढं तेवढं खिडूक मिडूक कसत ना सोनं घोळं थोडं काढून घेतील, जाळून टाकतील. आणि इथं जर 5 रुपयाची पावती फाडली, देव म्हणतो हिने मला दिलंय बर का काहीतरी. आता हिला मोक्ष द्यावा लागेल का नाही? मोठे या मांडवातले माझ्या मोठे आहेत. पप्पा मम्मी बघायचं का तुम्हाला का आमचा पप्पा? आणि हे जर कळालं ना तरच परमार्थ कळाला, नाहीतर नाही. म्हणून 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 गेले माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ
वारकरी संप्रदायाची आमची माऊलीच्या संस्थेत आणि तुकोबरायची देवच्या संस्थेत शिकवणे. दारात कोणात गेलं माई भिक्षावाडा म्हणायची. आळंदीला शिकणाऱ्यांना विचारा, तू गेलता काय आळंदी? तू आळंदीला जे शिकतात त्यांना विचारा. पहिले शिकवण असती, कोणाच्या दारात गेले तर त्यांच्या तोंडाकडे पाहू नका, कोणाच्या तोंडाकडे पाहूच नका, तुमची जिंदगी सुखाची जाईल. तोंडाकडे पाहिलं, डोळ्यात वासना तयार झाली की चिंता वाढलीच. चिंता वाढते कुठं? डोळ्यामध्ये. वासना वाढते कुठे? डोळ्यामध्ये. आता तुकोबरायांनी रामेश्वर भट्टाकडे गेले. ज्ञानी आहे, लई ज्ञान आहे त्याच्याकडं, लई ज्ञान आहे त्याच्याकडं. काही चुलीत घालतात का? माझे सद्गुरू सांगायचे त्याला म्हणा ज्ञानाची पुंगळी कर, बुड्यात घाल आणि हिंड. कारण ज्ञानानंतरची जी भक्ती आहे ती ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ही आहे ज्ञानोत्तर भक्ती. ही आहे ज्ञानोत्तर भक्ती. तुकोबरायांनी रामेश्वर भट्टाच्या समोर अभंग केला. रामेश्वर भट्ट म्हणेशींच्या कुणब्याच्या माणसाला मी अनुग्रह देऊ शकत नाही. तुझ्या कीर्तनात लोक हसतात रडतात असं मी ऐकलं. तेव्हापासून लोकांना काय शंका आहे. कीर्तनात लोक हसतात रडतात तेव्हापासून जे शंका आहे ज्ञानोबा तुकोबाईंच्या काळापासून. देव लोकाला गेले त्यांनाही शंका आहे. इंद्र चंद्रदेव ब्रह्मारी करोणी संशयाची श्रेणी छेदितीला. अहो इंद्र लोकाला गेले चंद्र लोकाला गेले तरी सुद्धा संशय जात नाही. मग माऊली सांगता संशयामी घोर पापणाही आणि कठोर ही विनाशाची वाघोर प्राणियाशी एका जनार्दनी न घ्यावा संशय विषयाची होय हरिरूप. काय व्हायचंय तुम्हाला मला? हरिरूप झाले जाण आणि हरपले येणे गेले हरीच्या ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणी. काय ध्यानात ठेवायचंय? पाठीमागा आवाज येतो का मावल्यांनो? एकामेकात बोलू नका बर का. हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणी एका जनार्दनी. ध्यानात काय ठेवायचं? ध्यानात बोला की मावल्यांनो. ध्यानी हरी म्हणी एका जनार्दनी. ध्यानात मनात एका जनार्दनी. तोंडाने हरी बोला. ध्यानात नाम म्हणजे हरी एक नाम द्वैत नाम अद्वैत दुसरी मनापेक्षा उशवित. काय तुम्ही कीर्तन ऐकता तर पियतात चुचू चुचू चुचू. जर अशा बसले तर आता मी म्हणलं ते उडून जातो का काय स्लॅब पण बोरडे वळ झालं कशा तायबाय का अशा गडगड गडगड कर. आणि इकडे काय रोग आला नाही तुम्हाला? हा विचार करा. पहिल्या शरीर दिवसाचं उभा केलेलं कीर्तनकार दुधाने ताई हा बोलली का नाही? काय बोलावं? आणि नवऱ्या सगळं भांडाय सांगितलं तर पत्र राहायचं नाही सपार.
काय होते? चांगला विचार करा. निश्चितता येण्यासाठी ज्या वेळेला ते आले कोणाकडे? मंबाजीवाकडे निश्चितता झाली नाही गंडेदोरी करणाऱ्याकडे. मग सालूमालूकडे गेले, कीर्तनकाराकडे, त्याच्याकडनंही नाही समाधान झालं. नंबर 3 ज्ञानी होता, पंडित होता, वाचिक होता, पण देवाचं प्रेम नव्हतं. मानवी जीवाला देवाचं प्रेम मिळावं राजावर. उरला उरे हरी कळावा आणि जीवाला प्रेम कळावं. आतमध्ये हरी आहे, आतमध्ये आत्मा आहे आणि तो प्रमाणबद्ध आहे. ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा प्रमाण सर्वा घटी पूर्ण. शाबास भोरड्या. येतं का तुम्हाला? बघा बरं कसे बोलायचं. चुटू पण नुसतं बोलायचं. सारासार विचार करायचा. मालक आहे, धीर आहे, चुलता आहे, भाऊ आहे आणि मालक आहे. या उक्तीप्रमाणे परमार्थ करायचा तुम्हाला निश्चित होण्यासाठी. सारासार विचार करा. उठी नाम धरा, नाम धरा, नाम धरा. गुरुला विचारा कंठात नाम सुरू. कंठात धरला रे धरला, कंठी धरिला अवघा जडी. अंधाराचा पत्ता, अज्ञान राहत आणि ज्ञान होत. ज्ञान तर झालंय असं वाटतंय. मल्ली कळतंय. तुला कळत आहे? मग किती कळत आहे मला? गुंतला होता जीवनपणे, मुक्त झाला हो कृष्णपणे. आता बोलणे पुसणे काहीच नाही. आता प्रबोध झाला, कीर्तनकार झाला, प्रवचनकार झाला, महाराज झाला, उत्तराधिकारी झाला. आता काही बोलणे पुसणे डोंबले. झोप आली तुझ्या बुद्धीला. गायबान म्हणतात, गायबान आमच्या पुण्याच्या भाषेत. काय म्हणतात? ऐकू आलं तुम्हाला? म्हणजे सांगणार आहे तुम्हाला मी. कळतंय भूमिकेत राहायचं नाही, ती पण भूमिका माळून घालायची. 6व्या अध्यायामध्ये विषयाला माया जाळून टाका आणि ज्ञानही जाळून टाका, मग निश्चिंतता येईल. 6व्या अध्यायाच्या घरी गेलं काढून बघा ज्ञानेश्वरी. मी ज्ञानेश्वरी सोडून कधी बाबा बोलले का? केतरी बाबा इकडलं तिकडलं दिल बहिणाला का सांगितलं का? एक हरिपाठ ज्ञानेश्वरी, नाम तुकोबारायांचा हरिपाठ, ज्ञानोबारायांचा हरिपाठ, नामदेवरायांचा हरिपाठ, उरला सुरला नागबाबाचा हरिपाठ. नाम नये मुखाशी काय. कुठं पाठवलं आपल्या आईला? तरी आपण आपल्याला जाग यावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, नागबाबा म्हणतात, माई गेली भूतापाशी. नाम नाही आवडत तुला? नाम नाही घ्यावं वाटत तुला? बघा आता चांगलं बोललेत का? वाचा नव्हे जाव यातना भोगाने. वाईट बोलू नका लेकराव. यमपुरीला जायचं नसलं तर, यमपुरीला जर जायचं असेल तर नामासी पुनर हरिवीन धावया, हरिवीन जन्म यमाचा पाहुणा. कुठं जातात? नाम घ्यायचं विसरलेत, 2 एकत्र आलेत, तिसऱ्याबद्दल बोललं तर हरिवीन जन्म डोक्यात ठेवायचं आपल्या माणसाने. हम नरक में नहीं जाने वाला नहीं. कहा जाने वाले हम? पूर्वच्या वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठाला जाणारा मार्ग आम्हाला मिळालेला आहे, स्वर्गाला जाणारा मार्ग आम्हाला मिळालेला आहे, म्हणून आम्ही निश्चिंत आहे. तुकोबारे सांगतात, मला ज्ञानी पंडितांनी नाही सांगितलं. भक्ती प्रेम सुख ज्ञानव्याणिका पंडिता वाचका ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त. कपडे काढून हिंडतात काही, बरोबर 1000 शिष्य घेऊन. तुम्ही पाहिले नाहीत, आम्ही जग पाहिलंय सगळं. असे नंगे साधू, असे हजारो साधक, पण तो आपल्याच नादात काढलेला असतो. आपल्याला पाहिलं की आपण, त्याच्याबरोबर हजारो महिला आणि हजारो माणसं असतात. तरी सुद्धा ते सांगतात ही गोष्ट त्याला अनुभवाला येणार. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण.
हे वर्ण पडे ठाणे तुमची चुकच नाही. निश्चिंत झाले तुम्ही सगळे. निश्चिंत करायचं असेल तर कीर्तन करावं, नाही तर काय करायचं कीर्तन. सगळी चिंता जाऊ नाही. आता मला काहीतरी चालला आणि तुम्ही गुणगुणता मग म्हणता का नाही खरं. मला काही चाली चुली कळत नाही तुम्हाला माहिती, पण कीर्तन मात्र बंद नाही. आता मी बंद करणार. ते मला पडतंय जात कोणीच कुठंतरी तोडतंय. आता जाऊ दे मग त्याला नसलं आवडत. पण तुम्ही आल्यावर केल्याशिवाय राहणार. अरे चांगला विचार करा. आता बाबाजी चैतन्यांकडे गेले. बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण. परिणाम कंठी प्रेम लाटे दही प्रगटे नाम आठविता सर्गलित कंठी प्रेम वाडे पोटी येते रोमांत जीवनानंद सोने अष्टांग गात्री प्रेम तुझे. मग आता किती राहिला परिणाम झाला. आणि परिणाम काय काय झाला. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ जाते. आम्हा कधी निश्चित होतो ते सांगायला पाहिजे ना. आम्हा पाशी नका बोलू प्रपंचाच्या गोष्टी. आमचा जीव तेने होत असे कष्टी. आमच्याकडे आलं थांबत उद्या काय अहो या ऐकतच नाही. नाही तू नामस्मरण कर, चिंतन कर, नादी लागू नको. ते 2 रुपयाचा पिऊन येतो, ही 10 रुपयाची बडबड करते. ते परत जातं प्यायला चुकूनच. तुम्ही जर ह्या भूमिकेत राहिला माझा नवरा 10 वर्षांनी मोठा आहे आणि मी त्याला काहीच बोलणार नाही तर घरी गेल्यावर तुमची भांडणच मिटतील. करून बघा. त्यांनी किती बडबडलं तरी तुम्ही तोंड बंद करून नामस्मरण करा. कृष्णाला सांगा तुझा डावे तुझा खेळ तुझा प्रपंच माझा नाही. कारण मी एक तुझा गडी माझे गडी कोण कोण अवघे द्या रे निवडून देवाचा गडी होऊन खेळ खेळायचा आणि उलटून पडायचं हात म्हणून. इकडे तुमचं चाललं ना तुरवा तळे तळा तिथे उड्या मारतो तळे तळे हात घेतला हात म्हणून. कोणाला सांगतो आता इकडे ध्यानाला बसवले आणि चाललं नाचत नाचत पडला तिथं बुचकन. गवळण म्हणता तुम्ही बुचकन पडला पण ते पडला. आनंद आहे त्याचा खूप मोठा आहे. रडून काय करणार आहे. भोंगे पसरायचा तुम्ही. अरे 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 काही येत नाही जात नाही. आत्मा अमर आहे अविनाशी आहे. प्रबोधित माणूस अविनाशी आहे. त्यांनी रडायचं नाही. मग एक जण माझ्याकडे आलं. म्हटलं अवस्था नाही होऊन द्यायची का. म्हटलं अवस्था नाही होऊन द्यायची का. अवस्था झाले होते तो आनंद आहे का दुःख आहे. काल लागलंय मला रडताय तुम्ही. मला हेच कळा नाही का रडायला लागलं. अशी उचकले ना सगळे गप झाले. आता ये कधी येते हात बघायला दुखण्याची आठवण कशाला करून देतात. तुमचं दुखत आहे का माझं. कोणाचं दुखत आहे शेमड्या. देह दुःखते सुख मानित जावे विदेहीपणेच स्वरूपी भरावे. म्हणायचं नाही अनुभव करायचा. बाबाजी चैतन्याने दिलेल्या नामाचा परिणाम झाला आणि निश्चिंत झाले. आता निश्चिंतीने पावल विसाव कुंटलिया धावा कृष्णेची अभंगाचं पहिलं. तुझे
काय न पाहिलेलं मिळालं तुकोबरायांना आणि काय न पाहिलेलं मिळालं या जीवाला. जेवढे गावांना जात होतो जायला लागलो त्या गावातल्या महिला बाहेर पडत नव्हत्या. देशमुखाच्या पाटलाच्या पोरी कीर्तन करायला लावली. राण्या काय झालंय? ते म्हणते जाऊ दे मरू दे. पाटील असेल मागच्या जन्मातला, मी पळवली असेल बायको कीर्तन करायला, ते पळायला लागलाय. त्याला पाटील म्हणलं ना खुर्चीवरचा खाली येतो. त्याला पाटील म्हणत असते, त्याला कळतं. तुम्हाला बघायचं असलं तर बघा, खुर्चीवर बसायला पाटील उठ म्हटलं की खाली येतो. पाटील खुर्चीवर बस म्हटलं की खुर्ची पुढे मांडली की बसतो. काहीतरी असेल ना त्याचं अस्तित्व. तुम्हाला बघायचं का? माझी इथं खुर्ची ठेवली ना, त्याला ते राणी ये इथं बस, बघा बसतो इकडे. अरे पशु का होत पनैया पशु का कुछ होय, नर एक बार करणे केले तो नर का नारायण बन जाय. इथून तिथून तुम्ही सगळ्या कोण आहेत? नारायण आहात, नारायणी आहे. संपूर्ण जीव नारायण आणि नारायणी आहे. तर कळत नाही निश्चिंत झालेल्या जीवाला काय अनुभव आलेला असतो? सावळा. सावळा तुकोबरायांनी गुरु केले. काय अनुभवलं तुकोबरायांना? काय पाहिलं? न देखील ते काय पाहिलं? देव पाहिला. आनंदाचा पूर आला. कशाचा? कशाचा पूर आला? आपल्या आयुष्यात आनंदाचा पूर कशाने येईल? पोरीचं लग्न झाल्यावर, पोराचं लग्न झाल्यावर, 50 कोटी मिळाल्यावर कधी आपल्या जीवनामध्ये आनंदाचा पूर येईल? ज्या क्षणाला नाम मिळतं, नामाचं तुम्ही चिंतन करता, बडबड 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 होत आहे, डोळ्यातनं बदबद बदबद पाणी येत आहे, पोटात आनंद मावेनासा होतो आणि तुकोबराय वर्णन करतात त्या आनंदाचं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची अंगही आनंदाचं होऊन जात. थंड 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 आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा, पिटला पातकांचा तारा, कळी काळाशी धाक जरा रागा, नरारी रामा गोविंदा वासुदेवा. कधी आपलं मेलेलं माणूस गार पडते नाही का? जिवंत गार पडतय. आला चित्र बोलतय ना. म्हटलं कसे नाही आले, आता बाटली लागत होत. रामकृष्ण येतो म्हटलं आले नाना जे हरी. तुम्हाला प्रपंचामध्ये जे आईने पाहिलं, जे तुमच्या वडिलांनी पाहिलं,
जे त्यांना कळालं, जे तुमच्या आईला कळालं तेवढंच कळालं, त्याच्या पुढचं कळालं नाही. संतांना त्याच्या पुढचं कळालं. कळे ते न कळे, वळे ते न वळे, गुरुवीन काय कळालं? सगळ्यांमध्ये देव भरलेला आहे. कसा भरलेला आहे? कधी कळेल? तिवडा जर सोडला तर कळायचा नाही, आणि तिवडा धरून जर राहिले तर कळायला राहणार नाही. दळण गिरणीत टाकलं तर ते मधली जर खुंटा असतोय ना, त्याच्या कडेचे दाणे बचले जातात. कबीरवानांचा पोरगा आला, बाबा सब पीत गए, पूरे पूरे पीत गए. क्या हुआ बेटा? पूरे पीत गए, फंस गए साले. कबीर कहे कमाल को, क्यों बजावत है ढोल, एक श्वास निकल गया तो 3 लोग का मोल. अरे ज्यांनी खांबाला धरलंय ना, खुंट्याला धरलंय ना, तो नक्कीच वाचणार आहे. तुम्हाला दारात एक खांब लावलेला आहे नामाचा, तो फक्त वर जा खाली ये, वर जा खाली ये, आत जातो बाहेर येतो, देवळात जाऊन या नाही भेटायला, काशीची जातो ऋषिकेशी येतो, चारी धाम करोनिया नाही भेटायला. धन्य जनाबाई म्हणे सद्गुरु केला, देहीचा आत्माराम देही भेटला. हे पण नवळ आहे ना, हे नवळ त्यांना भेटला. आपल्याला का भेटत नाही? तर आपण मार्ग धरत नाही. त्यांनी मार्ग घालून दिला. मार्ग राहून गेले आधी ध्यानिधी संतती, देण्याची पंथे चालून आता न पडे गुंता कोठे काही. जन्म मरणाचा गुंता सोडवून निश्चिंत स्थिती प्राप्त करणं याला परमार्थ म्हणतात. मग आता कशाला राहतात तुम्ही? आयुष्य शिल्लक आहे म्हणून. भोग सगळे संपून जातात, कर्माची वाट लागते. कर्म घेती धोले ते कोणाचे न चालेल, शिल्लकच राहत नाही काही, पण जगावंच असतं. येत प्राप्तार्थ जरी झाले तयाही कर्तव्य असे उरले लोकांसाठी. कोणासाठी राहिले ते उत्तर आयुष्यामध्ये? फक्त आणि फक्त लोकांसाठी. मग आता म्हणतात इथं पाहिलंच नाही ते मिळालं, इथं पाहिलंच नाही. तुमचा हरिपाठ तर पहिलाच पाठ होता नाही का? होतं का नाही सखूबाई? हरिपाठ पाठ तुमचा पहिलाच होता. पारायण मी इथं यायच्या अगोदर यांनी महिला सप्ताह केला होता, सप्ताह होता. पण हे मात्र पाहिलं आणि मिळालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जे पाहिलं नाही ते मिळालं. हे तुकाराम महाराज सांगतात ना, मी कीर्तन पाहिले, प्रवचन पाहिले, सप्ते पाहिले, हाते पाहिले, पारायण पाहिले, पण जो अनुभव आहे कोणता? तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामाने. शब्द पांडित्य आपल्याला काही कामाचं नाही, कारण सामान्य जीवाला काय करायचंय, कसं न्यायचंय समाजाला तुम्हाला पलीकडे. बालकाचे साठी पण ते हाती धरिली पाठी, तैसे संत जगी क्रिया करोणी दावी ती अंगी. म्हातारी गवळण असली तरी, एखाद्या नवीन सून असली तरी, तरुण सून असली तरी, आणि 4 पोरांची आई असली तरी कृष्ण कोणाला आवडत नाही? कृष्ण कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडत. कृष्ण आवडत नाही असा माणूस नाही, अशी महिला नाही, आणि कृष्ण पाहिलाय असं कोणीच नाही. पण तुकोबाला सांगतात मी पाहिलं सद्गुरूच्या कृपे. काय झालं? मी पाहिलं, जे पाहिलं नाही ते मी पाहिलं. कसं पाहिलं? डोळ्याचा डोळा उघडीला
काय केलं तुकोबऱ्याचा नामदेवराय सांगतात, डोळ्याचा डोळा उठवला, माझं सुख मला दाखवलं, म्हणून अभंगाचं दुसरं वचन. नाही देखील भोग सुखाचे कोणता भोग? आता आपल्या डोळ्यापुढे व्यवहारातला भोग आहे. आणि संतांचा भोग कोणता आहे? वैकुंठीचा देव आणि या कीर्तनी विठ्ठल गावणी नाचोरंगी, सुखाचा सोहळा करोणी दिवाळी, प्रेमे मनमाळी चिट्टी धरू, सावता म्हणे कांते जपे नामावळी, हृदय कमळी पांडुरंग भोग सुखाचे. हृदय कमळामध्ये, हृदय आकाशामध्ये तो परमात्मा राहतो. तिथे गोपिकांनी अधिष्ठान केले श्रीकृष्णाचं. त्याला पाहायला जावं, त्याची खोडी करावी, त्याला घरी आणावं आणि त्याला घरी आणल्यानंतर नाचायला लावावं. एक पाय नाचवरे मुरारी नाचण्याच्या परी, एक पाय नाचवरे मुरारी. हे कृष्णा, तो एक तेल नाचवून नाचायचा एक पाय. आणि कोणीतरी एवढीच ताक दिलं ना तरी प्यायचा. घरी जर गेलं तर काय स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे. आणि इथं आलं तर जय हरी आले बर का, जय हरी. आमची चंद्रकला म्हणत असते, या जय हरी या. कुणी पण आलं तरी म्हणते जय हरी आले बाई, जय हरी आले बाई. दुसरं काही म्हणतच नाही, जय हरी आले बाई. आणि लोक म्हणते जय हरी कुठून आले? रामकृष्ण हरी. मग त्याच हरीला जय हरी म्हटलं तर कुठे बिघडतंय? कुठे बिघडते? त्याचा जय जयकार केला तर जय हरिवाले आले बर का, आले बर का, जय हरिवाले आले बर का. काय घेऊन आले? आणि एवढा आनंद आहे आपल्या आतमध्ये. तुम्हाला फक्त त्या नामाच्या पायरी पायरीने, त्या श्वासाश्वासाने त्या नामाच्या डोहामध्ये शिरायचं आहे. त्या गोपिका अशा डुबून जायच्या. घरी गेले तर सासूनी बद मारावं, आणि धुवायला गेले तर चिरे चोळिया धुता त्या. ऊर्ध्वर लक्ष लागले श्रीकृष्ण मूर्ती, कोणानं आठवे कोण आपलं काय? त्यांना कुळाचा विसर, त्यांना जातीचा विसर. मग कोणती गोपी आहे कुळाचा आणि जातीचा विसर पडलेली? या ते गोळा माझे, या ते गोळा माझे,
गोपी म्हणतात. ज्ञानोबरायांनी इथे गोपी भाव धारण केलेले, आपण गवळण म्हणून म्हणतो, पण हा ज्ञानोबरायांचा गोपी भाव आहे. काय गोपी भाव आहे? मी ब्राह्मण आहे म्हणून माझ्या लक्षात नाही, मी कोणत्या कुळातला आहे माझ्या लक्षात नाही, माझं सगळं सगळं हरवून गेलं. तुकोबराय सांगतात, लाडकी लेक मी संतांची, मधवर कृपा बहुतांची. तुमच्याच कृपेचं फळ आहे सगळ्यांच्या, माझं काहीच नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, येथ माझे जे उरले ते पायी कपळ. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, बुवाच्या हे डोक्यात सुद्धा नसते. ज्ञानोबराय सांगतात, इथं माझं पाय काय आहे, मी पायीक आहे, नोकर आहे. आता विचार करा, त्या गोकुळामध्ये त्या श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्याला झालेला आनंद आपल्याला माहित नाही, पण ज्या गोकुळामध्ये ज्या गावामध्ये साधक झाले, तो साधक आनंद आश्रमामध्ये येण्यासाठी धडपड करतो. ताई यायचं होतं पण येता आलं नाही, ताई यायचं होतं पण येता आलं नाही, मला भेटा ना, माझा जीव हुरू हुरूच करतोय. त्या गोपिकांचा जीव त्याला पाहण्यासाठी डोळे आतुर व्हायचे, कारण कुणीतरी त्याच्याबद्दल बोलल्याबद्दल आतुर व्हायचे. आणि मग त्या ज्या वेळेला एकांतामध्ये जायच्या, आवरायचे आणि आता निघायचंय, मग एखादी काय करायची तर तुम्हाला तुमच्याकडे धार काढतात म्हणतात ना, आमच्या गोकुळामध्ये गाई धुतल्या का, गोदहन करायचं म्हणजे काय करायचं, गाईचं दूध काढायचं. मग तिने काय करावं, गाई खाली बसावं आणि म्हशीचं वासरू त्या गाईला सोडावं, गाईचं वासरू त्या म्हशीला सोडावं. पण हे कधी होत होतं हे तुम्हाला बैलाची धार कशी काढू गोपाल कृष्ण भगवान श्री राधे. त्या गोकुळामध्ये एवढा आनंद. कोणीतरी जाऊन राधेने सांगितलं, तुला कळलंय का? म्हणे काय? यशोदेला मुलगा झालाय, राधेला मुलं बाळ नाहीयेत, 17 वर्ष होऊन गेलेत. यशोदा आणि राधा समवयस्क आहेत जवळजवळ. ती म्हणते नाही, तुझी सासू तर दिसली होती बारशाला, तू नाही आली. नाही आली म्हणते, तो येईल माझ्याकडे. किती लोकांना वाटतं देव माझ्या घरी यावं. राधेने वाट पाहिली त्याची 3 वर्ष. हा माझ्या घरी येणार, मी त्याच्या घरी जाणार नाही. हा माझ्या घरी येणार, मी त्याच्या घरी जाणार नाही. राधा मैयाची अपेक्षा आहे. 60,000 वर्षाची तपश्चर्या आहे. तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही साधक वृंद सगळे तुमची तपश्चर्या आहे मागच्या अनंत जन्माची, म्हणून तुम्हाला नाम मिळालेलं आहे. तुम्हाला त्याची कल्पना नाही, शास्त्राला त्याची कल्पना आहे. कशावरनं? 1000 वर्ष तुम्ही नामस्मरण केले, 1000 वर्ष तपश्चर्या. दयाची आवाचा पुढा भवजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्र ओळीजे, एक वेळ मुखशी यावया.
एकदा सद्गुरूने तुमच्या कानामध्ये सांगायला हजारो वर्ष तुमचं पुण्य आहे म्हणून तुम्हाला ते नाम मिळालंय बरं का श्रीदेवीकर. फुकट नाही मिळालं. रामकृष्ण हरी. तसं असं नाही मिळालं आपल्याला. मी पण तुमच्यातलाच आहे, वेगळा नाही. त्यांची अशी अवस्था व्हायची, त्यांची अशी अवस्था झाली. मग कधी तिने धुण्याला जावं, कधी तिने पाण्याला जावं. पाण्याला गेले की श्रीकृष्ण मागे मागे जायचं. राधा राणीच्या खांद्यावर पडायचा. राधे असं आहे तसं आहे, अमुक झालं तमुक झालं. तिने ऐकावं, त्याच्याकडे पाहावं. ते कोणीतरी एखाद्याने उठावं आणि सासूच्या राधेच्या सासूला जाऊन सांगावं, तुला कळलं का ग? अगं ते नदीवर तिच्या खांद्यावर हाटीन बोलत होता तो. ती म्हणली तुमच्या कायमच पोटात दुखते. ती पोरगी केवढी सके, ती केवढी मोठी आहे. तुम्हाला मला तिच्या कागळ्या सांगण्यामध्ये काय आनंद होतो मला कळत नाही. तुला तो बाई काय पटतच नाही. आमचा आम्ही आईतरणी मैतरणी, तुझी कालची सून तुला गोड वाटते पण नाही. त्या सांगून एकदा दोनदा तीनदा एखादी गोष्ट ऐकतच नाही ना, त्याला 4 वेळा सांगायची बरं का. मग ती एक माणूस राजाने पाठवला आणि सांगितलं बोकड घेऊन या संध्याकाळी. मग तो गेला, बोकड खरेदी केला. पण 4 ठक लोकांनी पाहिलं. 4 ठक लोकांनी पाहिलं याचा बोकड हस्तगत करायचा. पहिला आला तिकडनं, तो म्हणे भाऊ, आणि ती कुत्र कशाला असं धरून चालवलंय दोरीला बांधून? म्हणलं कुत्र नाही हो, 1000 रुपयाचा बोकड घेतलाय. हे म्हणले कुत्र होते, कसलं आहे बघा ना कुत्र तुमचं. तो परत मागे वळून पाहतो, तो बोकड आहे. आणि हे म्हणतात नाही नाही कुत्र आहे. तो तसंच त्याला पुढे घेऊन जातो. पुढे परत दुसरा भेटतो, म्हणे भाऊ तू का रे हा बोकड कुत्र चालवलाय? त्याला शंका तयार होते. मागच्या माणसांनी सांगितलं कुत्र आहे, हा दुसरा सांगतो कुत्र आहे. मग त्यांनी काय केलं, त्याला अजून कानानं ओढायला सुरुवात केली. का खरंच कुत्र आहे? नाही म्हणले, ते लांब खाली येतं, लांब खाली येत ना बोकडाची. कुत्रीची लांब अशी खाली काम नसतात. परत कानाला धरून चालवलं. पुढे तिसरा भेटला, म्हणे भाऊ तू असं काय करतो, कशाला ते कुत्र्याचा कान धरलाय? मग मात्र त्याला शंका आली. त्याने उचलला आणि आता धरूनच चालला. हा बोकड आहे का? पुढचा एक जण आला, म्हणला काही याडा का खुळा, हुशार कुत्र उराला धरून चाललाय. यांनी खाली सोडली. यांनी ते धरलेला काय होता, काय धरलेला होता, आणि त्याला काय दिसला, किती मोठा भ्रम झाला. त्यांनी सोडून दिलं. यांनी चौघांनी धरलं, रानात नेले, कंदूर करून खाऊन घेतली. माझे बाबा म्हणायचे तुम्हाच्या संशयाला कारण तुमचं मन, तुमच्या दुःखाला कारण तुमचं मन. त्याला बोकडाचं काय दिसलं आणि आपल्याला देवाचं काय दिसतंय? कुठे जाता हो पाहायला? तू का म्हणे सांगू किती या सगळं जग देवानी भरलेलं आहे, पण आपल्याला काय दिसतंय? हा भ्रम. आणि या भ्रमातनं बाहेर निघण्यासाठी ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, अभंगवाणी. परवा एक बाई भेटली मला पवळ पिंपरीला. तिला काहीच येत नव्हतं, अडाणी बाई, पण कुठेतरी गीतेचा पाठ चालला होता अगोदर. ती रोज जायची आणि मी सांगितलं होतं मोठं फिरू तुला वाचाल. तिला संस्कृतचे 700 श्लोक पाठ केले त्या बाईने. किती? अडाणी बाईचे संस्कृतचे 700 श्लोक पाठ झाले. पण पाठावाले म्हणले दीक्षा घ्यावा लागत, ती तसं कळत नाही. ती म्हणले मी ताईला गुरु केलं, मला कळलंय, मला वाचायला संस्कृत यायला लागले, मी आता दीक्षा कशी काय घेणार? माझ्या ताईला मी गुरु केलंय. पण सगळीकडून पडल्या ना त्या बाकीच्या. ती म्हणली नाही ताई आल्यावर बघा ना. तर त्या दिवशी मी भिकारी दारात उभा राहायला जाऊन ती आली, मला म्हणली गीतेचा 1 श्लोक माझ्या कानात सांग. मी म्हणलं का बरं? म्हणली गीतेची दीक्षा गीतेचा श्लोक कानात दिल्यावर होती. म्हणलं कोण म्हणलं तुला? म्हणली नाही मोठ्या बाया त्या दीक्षा घेतात. म्हणलं ठीक आहे. ती गीता घेऊन आली छोटी, तिच्या कानामध्ये मी म्हटलं तिचे सगळे श्लोक पाठ आहेत. ती म्हणली मी आणून घेतल्यापासून रोज बोट फिरवते आणि त्यांच्या तिथं जाऊन बसते, रोज बोट फिरवते. अरे करीला ते काय
पाहिजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही माऊलींचे कृष्णाचे रामाचे गुरुदत्ताचे चेलेत लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता दरवर्षीच म्हणतात पण उभे तर राहतात तिथे येऊन परत हात मोडला तरी आम्ही असो नाही तर नसो पण देवाच्या नामाला विसरू नका. नामा परते जगी साधन सोपे आवडीने गाय. आवड नामामध्ये येऊ द्या. नामामध्ये आवड तयार झाली. त्या गोपिका धुवायला गेल्या तर शेरवेर व्हायच्या, पाण्याला गेल्या तर सैरवेर व्हायच्या, मथुरेला जायच्या आणि मथुरेला गेल्यानंतर त्यांच्या माठामध्ये दही दूध तूप लोणी असायचं पण त्या मात्र विकायला काय जायच्या गोविंद का कोणी दामोदर गाये. गोविंद का त्यांच्या मडक्यात काय दही दूध तूप आणि विकायला काय जातात. अरे त्या गोपिका देव विकायला नेत होत्या. मथुरेच्या बाया म्हणजे यांच्या मडक्यात काय. एक जण म्हणजे आणि इकडं आता हात घातला ना केसच लागले हाताला. अगं बाई म्हणजे यांच्या मडक्यात कृष्ण घेऊन आले काही बाई. भावेशु विद्यते देवा निर्मळ भाव चित्त करारे निर्मळ एवढी गोपाळ राहे तेथे चित्ताची निर्मळता फक्त आणि फक्त प्रबोधाच्या मंथनाने होईल. तुम्हाला ते मंथन करावंच लागेल. इथं आलं तर काय आनंदाचा पूर आणि घरी गेलं तर काय ताकाचं सर्व. हा घरी गेल्यावर या बसा नमस्ते नाही सकाळी गोळा करून ठेवलेले धुणन भांडी पटापटा. इथं आलं की या बसा घ्या. एकादशीला जेवढे आले तेवढे मी वडे खाल्ले. आम्हाला ते येत तर नाही करता. जे नाही ते फक्त त्याचं प्रेमाने आणि आवडीने करा. अतिशय सोपं आहे. किती सोपं आहे पण सगळ्यांना जमणार. कोणी एकी विकिता गोरस. मग काय होत होतं परत देखीला डोळा तोची वदनी आपुनियाचा गोविंद कळा का म्हणे नाही कार. कोणी एकी सांगितलं त्यांनी. तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला सुख पाहिजे, दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे. दुःख निवृत्तीसाठी काय करायला पाहिजे नामस्मरण पाहिजे. सुख तयार आहे दुःखाची सुखाची सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहिलं ना तुम्हाला असं वाटतं गळ्यात पडू नरड धरू गाल धरू चावा घेऊ असं होतं तुम्हाला. इथं आलं ना आलं जवळ की काय होतं आनंद उफाळून येतो. ते सांगतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. मग सद्गुरू जवळ गेल्यानंतर हा आनंद आपल्याला मिळतो. आता घरी गेल्यावर मात्र हा आनंद मिळणार नाही. मग मिळणार नाही का ज्या दिवशी तुम्हाला कळालं. कधी माहिती होतं तुम्हाला दुःख बांधवडी आहे हा संसार. ज्या वेळेला कळत नव्हतं तेव्हा. पण आता गुरु केला नाम घेतलं चिंतन केलं आणि आता घरात काही झालं तरी दुर्लक्ष केला कानाडोळा केला. काही दिलं ते दिलं घेतलं तर घेतलं नाही घेतलं तर नाही घेतलं. त्याच्यामुळे आता घर सुद्धा काय झालं आनंदाचं पूर आला. म्हणून म्हणतात काय नाही निवांत आहे. वेगळ्या तयार भजी काय नाही निवांत आहे. निवांत व्हायला पाहिजे ना. कधी निवांत होताल मग कधी निश्चिंत होणार तुम्ही. आणि निश्चिंत आणि निवांत जिवंतपणी झाल्यानंतर देव आपली वाट पाहत.
देव आपली वाट पाहतो. निश्चिंत निवांत झाला नाही तर देवाच्या दारात आपल्याला जायला नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा दृष्टीने भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. काही शिल्लकच नाही राहिलं ना आता. मरायचं बी नाही का तर मी आत्मा आहे, जगायचं बी नाही का तर मी आत्मा आहे. कोण मारणारे? आत्मा मरतच नाही ना. निश्चिंत आत्मा मरतो का? नाही. जिवंत असतो का? नाही. मेलेला असतो का? नाही. तो मरतही नाही, जगतही नाही. तो आत्मा आहे, तो तुम्ही आहे. पुढे जाता पाहायला. आता घर म्हटलं तिकडे द्यायच्या बाजूने या. हे झालं ते झालं, रोग आला, आजार व्हायला. कशामुळे होतं हे? पापी ती येती रोगाची आरोपी. मग जाण्यासाठी तुका म्हणे पापे जाती संताची काय करायला पाहिजे? जपच करावं लागेल ना. नाही नामस्मरण केलं, नाही चिंतन केलं, नाही भेटा वाटणार, नाही यावं वाटणार, नाही जवळ यावं वाटणार, नाही बोलावं वाटणार. काल बॅलन्स पासला तो मोबाईल चालतो. रेंज जात असली तर चालत नाही, बॅलन्स नसला तर चालत नाही. त्याला काय काय लागतंय मोबाईलला? चार्जिंग. काय लागतं मोबाईलला? मग आपली चार्जिंग नाही झाल्यावर आपल्याला काय भेटावं, यावा, बसावं, उठावा? चार्जिंग करीत जर सकाळच्या पाराय. नुसतं श्लोक नका म्हणू. प्रभाते मणी राम, पुढे वैखरी राम, सदाचार हा थोर, जगी तोची तो मानवीन. तुमचं तर पाठी समजा. मग मला काय उभं केलं इथं? काय पाठ नाही तुमचं ते सांगा. फक्त काय कळत नाही, अर्थ कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे आणि साधनच पुरविले. मग साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची. आत्मतत्व समजून घेण्यासाठी विचारांचा विचार आपल्याला तुम्हाला कळावा म्हणून सगळ्या त्या गोपिका ज्या आहेत ना त्या श्रुती आहे. आणि त्या सगळ्या गोकुळामध्ये आल्या आणि देवाची संगत केली आणि निवांत झाल्या. कोण भक्ती केली गोकुळी, सोवळी कावळी, त्यांच्या उच्चिष्ट कवळ वेगळी, भक्त संमोही डुलत असे. मग त्याला आठवण झाली का तो नदीला जायचा, रानात जायचा. ह्या बी आपल्या गोदड्या बिदड्या घेऊन धुवायला जायच्या नदीला. मग ते पोरं खेळ खेळायचे, रानात गाई चारायचे. चला वळू गाई, पैसो जेऊ एके ठाई. म्हणा की बहुतेरी वनावना, बहुतेरी वनावना, करायला ह्या गोदड्या धुवायला नदीला, कारण त्याला पाहायचं आहे. कृष्णाला पाहायचं निमित्त करतात. सगळे खेळतात, अनेक खेळ करतात. आट्यापाट्या सुवर्णाच्या गोट्या खेळ मांडी गेला. त्यांचा खेळ चालू आहे. काय काय खेळ खेळले ते, का खेळले, कशासाठी खेळत होता? चेंडू फळी, चेंडू उडाला पाण्यात. खेळत होता विटी दांडू, विटी उडाली, डोही बुडाली. किती खेळ खेळले त्यांनी म्हणा. हा मामा
पोरे हमामा पोरे हमामा खेळ भवराग बाई भवराग खेळ भवराग असे खेळ खेळले दमले सगळे जण मग घ्यारे भोकर भाकरी दही भाताची शिदोरी पण अहो शिदोऱ्या घेऊन या शिदोऱ्या आणल्या यांनी शिदोरीवर तर काय चांगलं चांगलं होतं ते खाल्लं पोरं म्हटली आम्हाला गाई वळायला पाठवतो आणि तू काहीतरी खाऊन घेतो हे तुझं बरोबर आहे का आम्हाला काही तुझ्या बरोबर यायचं नाही सगळ्या गाई एकीकडं मंदिराची चावी कोणापाशी आणून द्या तो सांगतो इथे नवनीताचे पोर्तुकोबरे सांगतात परत जन्माला येणं नाही जाणं नाही रामकृष्ण
विठाला विठाला तुकोबारे सांगतात माझी एवढं म्हणून सद्गुराला मला देव सापडला बर का सापडाला हरी तयाला साधरी एका जनार्दनी हरी बोल कुठे देव सापडतो राजा हो ओळखीला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली धार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता बघा परत सांगतात हरी हातात आला नाम हातात आलं नाम होऊन गेला तुम्ही एकदा नाम होऊन गेला मग मात्र काही शिल्लक राहत नाही आणि म्हणून ते सांगतात आता तो हातात आलाय सापडलाय आम्ही त्याला आता सोडत नाही ज्ञानेश्वर शेवटची चाल म्हणा